आपण आता जे समग्र किंवा विहान अशा प्रकारची आता जी मीटिंग घेतोय आपण, तर त्याच्यामध्ये आपली उद्दिष्ट साध्य करण्याकरता काही मुद्दे मी सांगतो की आपण जर एखाद्याच्या घरी गेलो तो काय म्हणतो, मी ते औषधं घेतोय, माझं सगळं चालू आहे, मला काय तुमच्याशी बोलायचं नाही, काय तुम्ही नवीन सांगणार आहे, असं काहीतरी उद्धट बोललं जातं. त्यांनाही वेळ नसेल म्हणून किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतील त्यांच्याकडून सांगलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याशी संवाद साधण्याकरता काय मुद्दे पाहिजेत. तर बऱ्याच वेळा आहाराचा मुद्दा फार उपयोगाला येतो. म्हणजे त्यांना कळतच नाही कसा आहार घ्यायचा तो, आणि मग चुकीचा आहार घेतल्यामुळे ते आजारी पडत असतात सारखे, आणि ते म्हणतात गोळ्यांनी आजारी पडले, गोळ्यांनी जुलाब झाले, गोळ्यांनी उलट्या झाल्या, म्हणून आम्हाला नको तुमच्या गोळ्या, आम्हाला यायचं सेंटरला. तर त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की गोळ्यांनी जुलाब उलट्या काही होत नाही, गोळ्यांनी तुम्हाला दुसरा काही त्रास होत नाही. आता जो त्रास तुम्हाला होत असेल त्याची कारणं वेगवेगळी आहेत. तर पहिलं म्हणजे आपल्याला तोंडावाटे काही जंतू आतमध्ये जातात किंवा नाकावाटे काही जंतू आतमध्ये जातात. ते नाकावाटे जाऊ नयेत म्हणून परमेश्वरांनी करंगळी दिलेली आहे की आपण करंगळीने नाकात तेल लावायचं, म्हणजे इथले सगळे जंतू इथेच थांबतात, आत सुद्धा जात नाही. प्रदूषण असेल बाहेर ते सुद्धा इथेच थांबतात, मग नाक शिंकरून ती घाण टाकून देत आहे. म्हणजे इथून एक द्वार आहे नाक आत हे शिरण्याचं, बरोबर. दुसरं द्वार आहे तोंड. तोंडामधून जे जंतू जातात त्याच्यात काय होऊ शकतं, घसा बसू शकतो, ताप येऊ शकतो, थंडी वाजू शकते. आणि आत्ता जे व्हायरल फीवर सारखे आपण बघतो की नाही, कोविड सारखे, ह्या सगळ्यामध्ये काय शिकलो आपण, 8 लाख रुपये लोकांनी हॉस्पिटलचं बिल भरलं आणि तिथं काय दिली, वाफ दिली गरम पाण्याची, आणि गरम पाणी प्यायला दिलं, आणि विटॅमिन सीच्या गोळ्या दिल्या. आणि विटॅमिन सीची गोळी एक गोळी 20 रुपयाला, आणि 20 रुपयात तर किती लिंबू येतील विटॅमिन सी वाले. तर आपण जर लिंबू सरबत घेतलं तर ह्या सगळ्या व्हायरल फीवरमध्ये अर्धा फीवर इथं जो कारण असतो ना घशामध्ये तो बरा होतो. आपल्याला अँटीबायोटिक्सची पण गरज पडत नाही. काट्याने काटा जातो हे वाक्य सांगणं गरजेचं आहे. काट्याने काटा जातो. तो म्हणतो मला सर्दी आहे, मला खोकला आहे, तुम्ही काय लिंबू सरबत सांगताय, वाढेल की. तर त्याला सांगणं गरजेचं आहे की लिंबू आणि मिठामध्ये एकही व्हायरस बॅक्टेरिया जगत नाही, तेव्हा इथला रोग आपोआप बरा होतो नुसत्या लिंबू सरबतनी. आणि जे लहान मुलांना आवडतं ते गुळण्या करू शकत नाहीत, बरोबर. आणि बाहेरून येऊन थकलेला असतो माणूस, तो डिहायड्रेशनमध्ये असतो, तो पाणी कमी पिलेला असतो, मग सलाईनची गरज पडते. सलाईनला 1000 रुपये तुम्ही महिन्याला घालवताय. 5000 कोटी आपले पैसे वाचू शकतात जर आपण सलाईन वाचवलं लोकांचं. तर कसं वाचायचं सलाईन, फक्त लिंबू सरबत प्यायचं आहे. हो, 5 रुपयाला 1 लिंबू आणा किंवा 5 रुपयाचे 2 लिंबू भेटतील, त्यांनी लिंबू सरबत करायचं. 2 लिंबू दिवसाला संपले पाहिजेत, म्हणजे आपल्याला विटॅमिन सी 1000 mgच्या आसपास कुठेतरी आपण जवळपास पोचू. तर 2 लिंबू संपण्यासाठी आपल्याला एका बॉटलमध्ये 2 लिंबू टाकायचे, 7-8 चमचे साखर टाकायची, 1 चिमटीवर 1 चम्मच मीठ टाकायचं, आणि ती बाटली उष्टी करून ठेवायची, म्हणजे दुसरा कोणी मागणार नाही. आणि ती बाटली आपण पीत राहायचं दिवसभर. मी ससूनमध्ये उष्टी करून ठेवायचं, म्हणजे दुसरा कोणी मागू नये म्हणून. पण त्या लिंबू सरबतचा फायदा असा होतो की लिंबू सरबतमुळे आपल्याला घशाचे इन्फेक्शन होत नाहीत. दुसरी गोष्ट, काट्याने काटा जातो. सगळं हे डिहायड्रेशन, इथलं काही प्रॉब्लेम, घशात बुरशी असते काही लोकांना म्हणून चव लागत नाही, म्हणून वास येतो HIV पेशंटला बऱ्याच वेळा. तर ती बुरशी पण इथली निघून जाते लिंबू सरबत. आणि गुळण्या करणं होत नाही. म्हणजे लिंबूने 2 गोष्टी केल्या, फंगल इन्फेक्शन घशातलं, त्याच्यासाठी परत ते फंगलच्या गोळ्या खायला लागतील, ते पण गेलं. त्याच्यामुळे उलटी होते बऱ्याच वेळा फंगल इन्फेक्शन झालं की. ते काही लोक म्हणतात ना आम्हाला अन्न बघितलं की उलटी होते, तर ते फंगल इन्फेक्शनमुळे होते घशाच्या. ते सुद्धा लिंबू सरबतनी जातं. म्हणजे लिंबू सरबतने आपण कितीतरी औषधं वाचवू शकतो. घशातलं इन्फेक्शन, थंडी वाजणं, ताप सगळं, आणि सलाईनचा खर्च वाचतो. आणि लिंबू सरबतनी पोटातले रोग पण बरे होतात. आपल्या कित्येक पेशंटला ॲसिडिटी आहे, जळजळ आहे, ते का तर पाणी कमी पितात म्हणून. तर पाणी 3 लिटर दिवसाला पिलंच पाहिजे माणसानी, तर ह्या गोळ्यांचे साईड इफेक्ट किडनीवर होणार नाही. पण 3 लिटर पाणी पिणं हे प्रत्येकाला होईलच असं नाही. म्हणून लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत असं पण थोडंसं घेतलं तर ते कुठे 3 लिटर पाणी पूर्ण होईल. दुसरं म्हणजे HIVच्या पेशंटला नेहमी खाज येत असते हातापायाला, आणि उष्णता असते. ती उष्णता कमी होण्यासाठी काय करायचं, तर एवढं मीठ टाकायचं, खडा मीठ किंवा साधं मीठ, साध्या गार पाण्यामध्ये, अर्ध्या बादली पाण्यामध्ये, आणि त्यात झोपायच्या आधी 20 मिनिटं पाय ठेवून बसायचं. आणि मग रात्री गाढ झोप लागू शकते. आणि तळ पायाला आणि सगळ्या बेचक्यांमध्ये खोबरेल तेल जर लावलं तर कित्येक HIV पेशंटला रात्रीची खाज येते, दिवसाची खाज येते, ती सगळी खाज कमी होते, तो कोरडेपणा जातो. आणि HIVमध्ये मेंदू हळूहळू छोटा होत असतो आणि त्याची स्मरणशक्ती, एकाग्रता कमी होत असते. त्यामुळे ते सगळे साईड इफेक्ट होऊ नयेत म्हणून एवढं खोबरेल तेल घ्यायचं. प्यायचं खोबरेल तेल असतं बऱ्याच वेळा, ते प्यायचंच असतं, पॅराशूट वगैरे ते घ्यायचं. ते भातावर टाका, चटणीत टाका, सगळ्यावर टाका. मी स्वतः 50 मिली खोबरेल तेल रोज खातो, आणि त्याने माझा डोळ्याचा नंबर गेला, पांढरे केस परत काळे झाले. तर एवढं खोबरेल तेलाचा इफेक्ट असतो, कारण की नॉनव्हेज अंड्यामध्ये विटॅमिन A आणि E असेल, पण खोबरेल तेल हा एकच शाकाहारी पदार्थ आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन A आणि E आहे. गाजर, काकडी एवढं खाणं आपलं होत नाही. तर जर आपण खोबरेल तेल घेतलं तर स्मरणशक्ती वाढेल, एकाग्रता वाढेल,
आणि मेन म्हणजे फायदा हा होईल की आपल्याला ते आतमध्ये जो कोरडेपणा आलेला असतो, ॲसिडिटी झालेली असते, ती सुद्धा खोबरेल तेलाने जाते. ज्यांना संडासला साफ होत नाही त्यांनाही फायदा होतो. एरंडेल घेण्यापेक्षा खोबरेल तेल सोपं आहे आणि स्वस्त आहे. मी केरळचं आणतो, ते 420 रुपये लिटर पडतं. त्यात आपण स्वयंपाकही करू शकतो, हेही करू शकतो आणि जबरदस्त फायदा होतो. तर ह्या एक गोष्टी करायच्या. झोपताना तळ पायाला खोबरेल तेल लावून बसायचं आहे, झोपायचं आहे. सगळ्या बेचक्यांमध्ये खोबरेल तेल लावून झोपायचं आहे, म्हणजे गाढ झोप लागते, शांत झोप लागते. मी स्वतः ते करतोय, मला 5 ताससुद्धा झोप पुरते. 12 ते 5 जरी मी झोपलो खोबरेल तेल सगळ्या इकडे लावून सगळ्या बेचक्यांमध्ये, तेव्हा माझी झोप पूर्ण होते, मला स्वप्नही पडत नाही, एवढी गाढ झोप लागते. तर हा सगळा फायदा आपल्याला होऊ शकतो. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्यात. लिंबू सरबत, मोड आलेलं कडधान्य खायचं, म्हणजे आपल्याला त्यात प्रोटीन मिळतं. मग अंड नॉनव्हेजची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही, कारण अंड नॉनव्हेज परत ॲसिडिटी, मूळव्याध, मुतखडा फ्रीमध्ये देईल तुम्हाला त्याच्यापेक्षा. आणि ते परवडत पण नाही बऱ्याच लोकांना, आहे की नाही. मग त्याच्यापेक्षा सोपं काय आहे, मोड आलेलं कडधान्य चटणीवर, भाजीवर टाका, भातावर टाका, कशावरही टाका. एवढं मोड आलेलं कडधान्य 3-4 वेळा खाल्लं तर पोट साफ पण राहतं, प्रोटीन पण मिळतं. आणि प्रोटीन खोबरेल तेलामध्ये पण मिळतं आहे. पिकलेली केळी जर आपण खाल्ली, टिपके पडलेली, स्वस्त पण बसतात आणि फायद्याचे असतात. कारण की पिकलेली केळी जर खाल्ली तर आपल्याला 8 तास एनर्जी टिकते. समजा तुम्हाला जेवायलाच वेळ मिळाला नाही तर पिकलेल्या केळ्याने जबरदस्त फायदा होतो. आणि जर मुलं खात नसतील तर त्यांना आयडिया काय करायची, रात्रीची राहिलेली चपाती त्यात थोडंसं तूप लावून त्याला केळ टाकून द्यायचं आणि त्याला त्याचे भाग करून त्याच्या डब्यात ठेवायचं. ते झालं बनाना सँडविच. त्यामुळे त्या मुलांनाही फायद्याचं आहे, आपल्यालाही फायद्याचं आहे. अचानक गडबड झाली, भाजी नाही बनवता आली, केळ सँडविच बनवून तुम्ही डब्यात घेऊन जाऊ शकता. तर पिकलेली केळी खायची आहेत, लिंबू सरबत प्यायचं आहे, खोबरेल तेल प्यायचं आहे, मोड आलेलं कडधान्य खायचं आहे. सकाळी 1 ग्लास गरम पाणी, रात्री 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे. खोबरेल तेल सगळीकडे लावायचं आहे आणि रोज डायरी लिहायची आहे. कारण की आपल्याला राग असतो समाजाबद्दल.